नमस्कार शेतकरी मित्र हो, श्री विठ्ठल ॲग्रो एजन्सी या यूट्यूब चॅनलवरती आज आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत, जो आहे सीताफळ काढणी आणि हाताळणी या संदर्भातील। तर आपण आज बघूयात सीताफळ हार्वेस्टिंगसाठी म्हणजेच काढणीसाठी आले आहेत किंवा परिपक्व झाले आहेत हे कसे ओळखायचे आणि केव्हा काढणी सुरू करायची आणि त्याची हाताळणी कशी करायची याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बघूयात मित्रांनो। तर आज आपण आलो आहोत श्री विजय ठोंबरे व श्री अंकुश ठोंबरे यांच्या सीताफळ बागेमध्ये, जे की आज त्यांनी सीताफळ काढणीचा श्री गणेशा केलेला आहे आणि आज बऱ्याच दिवसानं त्यांच्या प्लॉटमध्ये चक्कर मारायचा पण आज योग आला आणि आज त्यांचे मार्केटसाठी सीताफळ आज निघाले आहेत। तर बघूयात आपण त्यांचे कशी काढणी करतात आणि मार्केटपर्यंत चांगल्या प्रकारे कसे पोहोचवतात, ज्यामुळे फळांना डाग पडत नाही, काळे होत नाही। आपण बघू शकता मित्रांनो, माल पिकवणं आणि मालाला बाजारपेठेपर्यंत चांगलं पोहोचवणं हे जर जमलं तर शेतकऱ्याला तोटा हा तर होतच नाही, परंतु नफ्यामध्ये वाढ होते। परंतु त्यासाठी आपल्याला व्यवस्थित अशी हाताळणी करणं गरजेचं आहे मित्रांनो। आपण बघू शकता या कॅरेटमध्ये विजय ठोंबरे सीताफळं व्यवस्थित लावत आहेत, त्यांचे बंधू त्यांना सीताफळ तोडून देत आहेत। आपण बघू शकता जे फळं तोडत आहेत ते बकेटमध्ये तोडत आहेत आणि बकेटमधून डायरेक्ट कॅरेटमध्ये लावत आहेत। याचं कारण असं की एका ठिकाणी जर ढीग मारला या सीताफळाचा तर फळाला फळ घासून फळं काळी पडतात मित्रांनो। त्यामुळे शक्यतो बकेटमध्ये फळं आणले की लगेच शॉर्टिंग करून ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 3 कॅरेट्स जवळ ठेवायचे। एक नंबरचा माल एका कॅरेटमध्ये, 2 नंबरचा माल दुसऱ्या कॅरेटमध्ये, 3 नंबरचा माल तिसऱ्या कॅरेटमध्ये। असे केल्यामुळे आपल्याला बाजारभावही चांगला मिळतो आणि व्यापाऱ्यांकडून फसवणूक होत नाही आपली, कारण आपण त्यांना माल दिला ते इथे शॉर्टिंग करूनच विकतात मित्रांनो। तर आपणच इथून जर असं शॉर्टिंग करून माल दिला तर नक्कीच आपल्याला चांगला भावही मिळतो आणि आपला मालही व्यवस्थित पोचवता येतो आपल्याला। त्यासाठी विजय ठोंबरे यांनी, आपण बघू शकता पाठीमागे त्यांच्या प्लेट्स आहेत त्या पोस्टरच्या, त्या प्लेट्स कॅरेटच्या मापाच्या आहेत। पहिले एक प्लेट खाली टाकलेली आहे, त्यानंतर एक लेयर कंप्लीट झाल्यानंतर हा थर पूर्ण झाला की त्याच्यावरती परत एक प्लेट टाकण्यात येईल मित्रांनो ती, ज्यामुळे फळाला फळ घासत नाही आणि फळाची क्वालिटी खराब होत नाही, ज्यामुळे मार्केटमध्ये आपल्या मालाला चांगला भाव भेटतो आणि ग्राहकसुद्धा असाच माल पसंत करतात की जो चमचम करेल, चांगला दिसेल। त्यामुळे आपण ज्यावेळेस माल काढतो त्यावेळेस आपण एका जागेवर ढीग न मारता, बरेचसे शेतकरी एका जागेवर ढीग मारतात सर्वप्रथम, त्यानंतर त्याची शॉर्टिंग करतात, कारण लेबरचा अभाव, काही अडचणी असू शकतात मित्रांनो। परंतु जर आपण असं डायरेक्ट जर केलं तर आपल्याला जे फळाचे डाग दिसतात, काळे झालेले दिसतात, ते होणार नाही। ढीग मारल्यापेक्षा हे जर केलं तर नक्कीच माल बाजारपेठेपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचेल। त्यानंतर फळ काढणीसाठी पक्व झाले कसे ओळखणार, तर आपण ज्यावेळेस सीताफळाच्या झाडाजवळ जातो आणि फळ बघतो तर त्या डोळ्यात, म्हणजे आमच्याकडे त्याला डोळे उघडले असं म्हणतात, काही भागात काही म्हणू शकतात, परंतु आमच्या भागामध्ये त्याला डोळे उघडणे असे म्हणतात। तर सीताफळाचे ज्यावेळेस पूर्ण साईज बनते, त्यावेळेस परिपक्व होते, त्यावेळेस त्याच्या लायनिंगमध्ये भगव्या कलरचा रंग यायला लागतो, त्यावेळेस आपण समजू शकतो मित्रांनो याचे डोळे उघडले आहे, हे फळ आपल्याला तोडणीसाठी योग्य आहे, ते फळ आपल्याला तोडायला चालते। अशा प्रकारे आपण ते ओळखू शकतो मित्रांनो। हे फळ आता
हार्वेस्टिंगसाठी योग्य झाले आहे. अशा प्रकारची फळे आपण तोडू शकतो मित्रांनो. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये लवकरच.